मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आमच्या घरी आहेत ना आणि जनावरांचे डॉक्टर आलेत. तर आमची म्हैस थोडी आजारी झाली होती त्यामुळं, आणि ते तिकडे आहेत ना मागे, ते प्रसिद्ध आपल्या तालुक्यातील घारे डॉक्टर आहेत. तर आता हे त्यांच्याकडे ट्रेनिंगला आहेत. नाव काय तुमचं? ओम पवार आणि सोना आंब्याची आहेत. तर आता ती म्हस घेतली तिकडे बांधायला, आणि आईने त्यांनी बांधले, भाऊन त्यांनी. तर आता डॉक्टर आहे ना, बघतील चांगल्या पद्धतीने काय तिचं निदान करतील. काय 2 दिवसापासून म्हणजे प्रॉब्लेम आहे. तर आता सर जाणार आहेत, बघतील नक्की. आता ते त्यांची प्रोसेस चालू करतील ना का. तर तुम्ही सर्वांनी बघा, गावरान म्हणजे गावाकडं कशा म्हणजे म्हशी वगैरे असतात तर त्यांचा इलाज केला जातो, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल ना का. 4 वर्षाची आहे का? 3-4 निसर्ग पळ रे बाजूला, पळ बाजूला, तिकडनं बाजूला पळ. थ्रोईंग प्रक्रिया म्हणतात त्याला. त्याच्यासाठी वापरतात का? पिशवी साफ करणे का नाही? कारण आपल्याला माहिती आहे पण पाहिलं आपण काय केलं काय हा हा हा. मग निर्जंतुकीकरण त्याच्यासाठी केलं पाहिजे दर 3 महिने. त्याच्यासाठी हे गरम पाणी वापरतो आपण ना. ते जे शुक्राणू असतं ना हा ते हे असतं हा हा माहिती हा त्यांना उठवायचं काम. हा हा हा. आता ये म्हणजे काही बाटली घ्यायची, त्याच्यात नायट्रोजन गॅसची कॅन केमिकल असतं काय? नाही गॅस. गॅस असतो, तो गॅस आतमध्ये पाणी वाटत जातो का? त्याच्यात मिक्स करून पाण्यातून आणि हे करायचं का? लिक्विड स्वरूपात असतं त्याच्यामध्ये नायट्रोजन. मी लावलीच नाही, पण ती कालवड झाली होती, लय भारी होती, पण ती लागलीच नाही. आणि तुमचा फोन नंबर मारायला लागले, मग ती आम्ही लागले का धरणार गेली तुझ्यावर तिने मला इथून काटावर उडावला होता. मग ती लावली गाडी एकदम फ्रेश आहे बरं का म्या. हा आणि गायनारीचे 2.5 मिली इंजेक्शन आहे ना. 2.5 मिली इंजेक्शन, तू पोकार बारे त्याला त्याला हे 5 मिली इंजेक्शन. वाईट अडीचीच ती. यालाच राहतो म्हशीवाल्यांचा, यालाच राहतो. पुढे पुढे कुठं चाला रे तू? कुठं चाला? इकडे 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 बस इकडे. बस ना, खुर्ची आणि इकडे निडल राहते का हिला काय म्हणतात? हे म्हणतात हा 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 इकडे सारखा वरचं कवर हा मध्ये घालून पास करायचं ही जाऊ हा हा. दे. सॉफ्ट राहते का? हा हा. बस मांडी घाल, चांगली मांडी घाल. राम राम असं राम राम. आता हिच्यामध्ये भरायची तो गॅस आणि टाकायचा आतमध्ये, काय फ्लॅश करायचा ना? सीमा नसते. हा बुलचं सीमा नसते. हा हा. राम कृष्ण हरी. इथं खाली आता ना 8-10 दिवसापूर्वी याच्याकडे हा नामदेवची पार्टी लावली ना, मग त्याला लावली, त्यालाच लावली ती आधी. आता बहुतेक राहिली असेल. ते 21 दिवस 17-18 मग दिवस कालपासून आहे ना, मग सारखा लक्षच होता. ती बसली ना तरी निताळ मायला ये सकाळ. आता मगाशी बसली होती, निताळ ये. मग हा आला ना गोटी ताक पाणी नाही म्हणजे धरणार आहे ते. मग सांगितलं याला, कर रे भाऊ फोन. हे आपले फॉस्फरस साठी आहे. फॉस्फरस डेफिशियन्सी जनावरांना ना हा त्यासाठी आहे. त्यांनी पण शरीराची प्रेग्नन्सीला मदत होती हा हा. असं. ते त्याचं निदान केलंय. आता त्याच्यावर किती दिवस लक्ष ठेवावं लागेल? आता कसं असतं, माझा जो पेड असतो 21 दिवसाचा, त्याला बरेच कारण आहे त्याला, नाही का, उलट्याचे कारण. प्रॉपर आपण डिवर्मिंग करत नाही, म्हणजे दंताली निर्मूलन करत नाही. न्यूट्रिशन फिडिंगचा प्रॉब्लेम असतो.
जनावराला असंतुलित चारा खाण्यात गेला का त्याने पण प्रॉब्लेम येतो, उलट्याचे कारण. हा. संतुलित आहार घ्यायला पाहिजे जनावरांना. हा हा म्हणजे एवढं परत गर्भाशयाची वाढ होण्यासाठी, मला पूर्ण बॉडी हेल्दी होण्यासाठी नाही का जाणताचं औषध देऊन दर 3 महिन्यांनी द्यायला पाहिजे. आतापर्यंत आहे ना तुम्ही, म्हणजे या क्षेत्रामध्ये किती वर्ष झाले तुम्हाला? 15 वर्ष झाले. आणि कोणकोणत्या म्हणजे अनुभव आला, किती प्रकारचे रोग येतात बुवा असं? रोग कसं समोर जसं ॲनिमल असेल डायग्नोस करून निदान करून मग तो आजार ठरवला जातो. पुन्हा आपल्याकडं जे आता माग लंपी जो आजार आला होता तो कसा होता? नाही लंपी आजार हा कसा डास, मच्छर, गोचड्या नाही का कॅप्रीपॉक्स नावाचा व्हायरस असतो त्याच्यामुळे होतं ते. बरेच त्याचं कसं असतं, त्याच्या अंगावर गाठी येतात. पण मग लंपी आजार हा फक्त जनावरांनाच होतो का, माणसांना पण होतो? असं माणसांमध्ये पण आहे ना. माणसांमध्ये पण आहे ना. हा. पण मग जनावरांचाच माणसांना बिळतो का? व्हायरस जो मेन आहे तो कॅप्रीपॉक्स नावाचा व्हायरस आहे. हा, तो माणसांना बिळतोय. हा, माणसांचं एवढं नाही त्याच्यात. पण मग तरी त्याच्यात जनावर जास्त दगावतात, दगावण्याचं कारण त्याच असतं. इम्युनिटी पॉवर लो झाल्यानंतर मग जनावर दगावणारच ना. हा हा जनावर वाचतं त्याच्यामध्ये कंटिन्युटी. त्याच्यावर असा उपचार नाहीच त्या आजारावरती. नाही पण जसे लंपीचं कसं जसे लक्षणं दिसतील, हा लक्षणं ज्या हिशोबाने दिसतील ना त्याच हिशोबाने ट्रीटमेंट करत राहायची. नाही आमच्याकडे बूस्टर पॉवरचे इंजेक्शन वगैरे. भरपूर शिळ्या होत्या 2-3, त्या पण त्याच्यातच मिळाल्या. एक म्हस पण त्याच्यातच मिळाली लंपी. शेळ्यांचं ते लंपी नसेल मग कोणता असं PPR असेल वगैरे, काही नाका तोंडातून शेंबूड वगैरे, नाकाला शेंबूड जास्त यायचं. डायरिया वगैरे झाला होता का? हा, डायरिया, जुलाब जास्त. हा मॅन्डेबल जॉ सुजलेला असेल, हा, तोंडा वाटा जास्त, फेस, डोळ्या नाकातून स्राव असेल, हा गरगर करायचं, हा, मग तो PPR असतो. ताप, त्याच्यामध्ये ताप पण असतो. पेस पेटीज रुमिनन्स मध्ये त्याला हा मॉर्बिल विषाणूमुळे होत होतो. हा हा, चालेल, धन्यवाद, चांगली माहिती दिली. ओके, धन्यवाद. डॉक्टर साहेबांनी आहे ना एकदम मस्त माहिती दिली, आणि ती नक्की बघा. आणि त्यांच्याकडून असं बोलता बोलता एक प्रश्न सहजच विचारला. म्हटलं तुम्ही काय सगळे जनावरांवरती उपचार करता? मग जनावरांच्या बाबतीत ते फॉरेस्ट खात्याचे असो, जंगलातील किंवा इतरत्र. मग म्हटलं आता आमच्याकडं ना लय वाघाची दहशत आहे, वाघ लय हल्ला करीतोय. तर डॉक्टर साहेब म्हणले का वाघ हा राष्ट्रीय प्राणी, त्याला मारायची अथॉरिटी नाही. मग म्हणलं याच्यावर तो जर माणसांना खाऊ लागला, हल्ला करू लागला तर मग काय? त्यांनी असं सांगितलं का त्याच्यामध्ये म्हणून आता एक नवीन गव्हर्नमेंट रूल आलेला आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे एखाद्या माणसानं काही केलं का त्याला बघा लागेल जेलमध्ये ठेवतात, मग तो तिडच खाईन तिडच मर. मग तशा पद्धतीने मग एखाद्या वाघानं हल्ला वगैरे केला, नरभक्षक वगैरे, मग त्याला पकडायचं आणि त्याला तिकडं जेलमध्ये ठेवायचं आणि तिथेच सगळा चारा पाणी वगैरे खायला वेळेला सगळं मरेपर्यंत तिथेच द्यायचं. म्हणजे आता कोणाच्या इकडं वाघ भेटला, काही केलं वगैरे तर मग तो नियम तर लागूच होतोय. तर अशी प्रकारची पद्धतीची माहिती सांगितली पाहतो मला तुमच्याकडे. जर असं काही झालं तर डायरेक्ट त्या माणसांनी फॉरेस्टवाल्यांना बोलून घ्यायचा आणि तो वाघ पकडून द्यायचा. तर मित्रांनो, कशी आवडली माहिती? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती भेटेल. मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.